विद्यार्थी मित्रांनो नमस्कार। आज आपण इयत्ता 9वी या पाठ्यपुस्तकातील द्वितीय पाठ अव्ययमाला, दुसरा जो पाठ आहे अव्ययमाला तो आपण आज पाहणार आहोत। त्या पाठाचे अध्ययन करणार आहोत। तर विद्यार्थी मित्रांनो, अव्यय या अव्ययांची माळ अर्थात अव्यय म्हणजे त्वंत अव्यय असेल, लेबंत अव्यय असेल, तुमंत अव्यय असेल इत्यादी अव्ययांची माळ विद्यार्थ्यांनी कंठामध्ये धारण करावी। ही अव्ययाची माळ अशी असणारा या पाठाचे शीर्षक आहे अव्ययमाला, अव्ययांची माळ। तर विद्यार्थी मित्रांनो, भाषा सुमुख्या मधुरा दिव्या गीर्वाण भारती, भाषा सुमुख्या मधुरा दिव्या गीर्वाण भारती, तस्यां हि काव्यं मधुरं तस्मादपि सुभाषितं, तस्यां हि काव्यं मधुरं तस्मादपि सुभाषितं। भाषासु मुख्या मधुरा दिव्या गीर्वाण भारती, तस्यां हि काव्यं मधुरं तस्मादपि सुभाषितं। भाषासु मुख्या मधुरा अर्थात सर्व भाषांमध्ये मधुर असणारी भाषा जर कोणती असेल तर ती काय आहे? गीर्वाण भारती अर्थात संस्कृत भाषा आहे। गीर्वाण भारती या स्त्रीलिंगी नामाचे विशेषण या श्लोकामध्ये 3 आलेले आहेत। कोणते कोणते आहेत ते? तर भाषासु मुख्या मधुरा, मधुरा अर्थात गोड आहे, संस्कृत भाषा ही मधुर आहे। त्याचबरोबर मुख्या प्रमुख आहे आणि तसेच दिव्या अर्थात तेजस्वी आहे। म्हणजे सर्व भाषांमध्ये संस्कृत भाषा आहे प्रधान रूपाने आहे, मधुर आहे आणि तेजस्वी आहे, दिव्य आहे। आणि अशा या मधुर असणाऱ्या, मुख्य असणाऱ्या, दिव्य असणाऱ्या भाषेमध्ये सुद्धा काव्य मधुर आहे व काव्यापेक्षा सुद्धा सुभाषित हे अतिशय मधुर आहे। तस्मात् अपि सुभाषितम असे म्हटलेले आहे। तर मग सुभाषित या शब्दाचा अर्थ काय आहे? सु म्हणजे चांगले आणि भाषितम म्हणजे वचन अर्थात चांगले वचन म्हणजे सुभाषित। सुभाषितम शोभनम, सुभाषितम नाम शोभनम भाषितम। सुभाषित म्हणजे चांगले भाषण, चांगले वचन। संस्कृत साहित्ये विपुलानि सुभाषितानि सन्ति, संस्कृत साहित्यामध्ये पुष्कळशी सुभाषिते आहेत। अल्पाक्षरत्वं सुभाषितानां वैशिष्ट्यम, अतिशय अल्प कमी अक्षरे हे सुभाषितांचे वैशिष्ट्य आहे। मधुरानि गेयानि अर्थपूर्णानि एतानि सुभाषितानि, मधुरानि मधुर, गेयानि गाण्यास योग्य आणि अर्थाने पूर्ण भरलेली अशी ही सुभाषिते आहेत। तर सुभाषितानां पठनेन वाणी सुसंस्कृता निर्दोषाच भवति, सुभाषिताच्या वाचनाने वाणी सुसंस्कृत होते आणि त्याचबरोबर शुद्ध होते। म्हणजे आपली भाषा चांगली संस्कारयुक्त अशा प्रकारची आपली भाषा होत असते सुभाषितांच्या वाचनाने आणि त्याचबरोबर भाषा शुद्ध होत असते सुभाषितांमुळे। अशी ही असणारी सुभाषिते आहेत। वक्तृत्व कलायां निपुणता संपादनार्थम उत्कृष्ट निबंध लेखनार्थम, वक्तृत्व कलेमध्ये प्रावीण्य मिळविण्यासाठी व उत्कृष्ट चांगला निबंध लिहिण्यासाठी असणारी तानी अतीव उपयुक्तानी ही असणारी सुभाषिते अत्यंत उपयोगी आहेत। अतः इयं सुभाषितानां माला, म्हणून ही सुभाषितांची असणारी माळ छात्रैः अवश्यं कंठे धारणीया, विद्यार्थ्यांनी अवश्य कंठामध्ये धारण करावी। तर ही सुभाषिते कशी आहेत? तर क्रमांक 1 पहिला सुभाषित आहे। श्रोतुं कर्णो वक्तुमास्यं सुहास्यं, श्रोतुं कर्णो वक्तुमास्यं सुहास्यं, घ्रातुं घ्राणं पादयुग्मं विहर्तुं, घ्रातुं घ्राणं पादयुग्मं विहर्तुं, द्रष्टुन्नेत्रे हस्तयुग्मं च दातुं, द्रष्टुन्नेत्रे हस्तयुग्मं च दातुं,
ध्यातुं चित्तं येन सृष्टं स पातु ध्यातुं चित्तं येन सृष्टं स पातु श्रोतुं कर्णो येन श्रोतुं कर्णो वक्तुं स्वहास्यं हास्यं ज्या ईश्वराने ऐकण्यासाठी कान दिलेले आहेत, दोन कान हे ऐकण्यासाठी दिलेले आहेत. वक्तुं स्वहास्यं हास्यं अर्थात बोलण्यासाठी हास्ययुक्त प्रसन्न अशा प्रकारचे मुख दिलेले आहे. घ्रातुं घ्राणम वास घेण्यासाठी नाक दिलेले आहे. विहर्तुं पादयुग्मम फिरण्यासाठी विहार करण्यासाठी पायाची जोडी दिलेली आहे, दोन पाय दिलेले आहेत. द्रष्टुं नेत्रे आणि पाहण्यासाठी दोन नेत्र दिलेले आहेत. दातुं हस्तयुग्मम दान देण्यासाठी दोन हात दिलेले आहेत. ध्यातुंच चित्तम आणि ध्यान करण्यासाठी चित्त दिलेले आहे. सृष्टम स ईश्वरः पातु ज्याने ही इंद्रिये निर्माण केलेली आहेत. पंचकर्मेंद्रिय आणि पंच ज्ञानेंद्रिय ज्या ईश्वराने निर्माण केलेली आहेत. सृष्टुम सृज धातूचे रूप आहे, ज्याने निर्माण केलेले आहेत. असा असणारा ईश्वर सह ईश्वरः तो असणारा ईश्वर पातु आमचे रक्षण करो. पातु हे पा द्वितीय गणातील पा रक्षणे धातूचे रूप आहे, अर्थात पातु आमचे रक्षणम रक्षणम करोतु अस्माकं रक्षणम करोतु आमचे रक्षण करो, त्याने आमचे रक्षण करावे असा या सुभाषिताचा अर्थ आहे. तर सुभाषित क्रमांक 2 गुणाः कुर्वन्ति दूतत्वं दूरेऽपि वसतां सतां गुणाः कुर्वन्ति दूतत्वं दूरेऽपि वसतां सतां केतकी गन्धमाघ्राय स्वयमायान्ति षट्पदा केतकी गन्धमाघ्राय स्वयमायान्ति षट्पदा. गुणाः कुर्वन्ति दूतत्वं गुणाः दूतत्वं कुर्वन्ति. गुणाः व्यक्तीच्या ठिकाणी असणारे गुण ते दूताचे कार्य करतात. गुणाः मग कोणते गुण असले पाहिजेत तर गुण गौरव मायाती न महत्यपि संपदा. एका सुभाषितामध्ये म्हटलेले आहे गुण गौरवम आयाती महती अपि संपदा गौरवम न आयाती. मोठी संपत्ती जरी आपल्याकडे असली, पुष्कळ संपत्ती जरी असली तरी ती संपत्ती आपल्याला गौरव प्राप्त करून देत नाही, मोठेपणा प्राप्त करून देत नाही. तर ती संपत्ती मोठेपणा प्राप्त करून देत नाही. रावणाकडे काही कमी संपत्ती नव्हती, रावणाकडे पुष्कळ अशा प्रकारची संपत्ती होती. किती संपत्ती होती रावणाकडे? कोटी घरे जेथे कांस्य आणि तांब्याचे असे वर्णन केलेले आहे. तुकोबरायांच्या गाथ्यामध्ये कोटी घरे जेथे कांस्य आणि तांब्याचे शुद्ध कांचनाचे सप्तकोटी 7 कोटी घरं ज्या ठिकाणी केवळ सोन्याची होती अशी असणारी रावणाची संपत्ती. मग त्या संपत्तीमुळे गौरवाला प्राप्त झाला का रावण? तर नाही. श्रीरामाच्या ठिकाणी 3च गुण होते, त्या 3 गुणामुळे श्रीराम हा गौरवाला प्राप्त झाला. गुण गौरवम आयाते न महत्यपि संपदा. गुण हे गौरवाला प्राप्त करीत असते. व्यक्तीच्या ठिकाणी असणारे कोणते होते श्रीरामाच्या ठिकाणी गुण? तर श्रीरामाच्या ठिकाणी 3च गुण होते. एक वचनी, एक बाणी, एक पत्नी. यामध्येच सर्व रामायण आहे. रामादिवत वर्तितव्यम न रावणादिवत अशी सुक्ती आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, गुण आणि त्याचबरोबर तेजसाम ही वयः न समीक्षते. तेजस्वी पुरुषाच्या वयाचा विचार केला जात नाही. संत ज्ञानेश्वर महाराजांनी 16व्या वर्षी ज्ञानेश्वरी लिहिली आणि पूर्ण केली. त्याचबरोबर छत्रपती शिवाजी महाराजांनी 16व्या वर्षी स्वराज्याचा संकल्प घेतला आणि तो पूर्ण केला. म्हणजे अर्थात तेजसाम ही वयः न समीक्षते. तेजस्वी पुरुषाच्या वयाचा किंवा गुणाचा वयाचा विचार केला जात नाही, लिंगाचा विचार केला जात नाही. तो पुरुष आहे का स्त्री आहे. आणि त्याचबरोबर गुणाः पूजा
पूजास्थानम गुणेषु न च लिंगम न च वयः. गुणाहा पूजास्थानम, ज्याच्या ठिकाणी गुण आहे तो पूजनीय ठरतो. आणि तो कोणत्या लिंगातला, अर्थात तो पुरुष आहे का स्त्री आहे का अन्य आहे किंवा, आणि त्याचबरोबर त्याचे वय किती आहे हे पाहिल्या जात नाहीत. गुण जर असतील तर तो गुणवान व्यक्ती पूजनीय ठरतो. शरीर हे नश्वर आहे आणि अशा या नश्वर शरीर कधी संपल सांगता येत नाही, परंतु गुण मात्र कसे आहेत, गुण हे कल्पांत स्थायी न आहेत. अर्थात कल्पापर्यंत गुण, व्यक्ती जरी गेला तरी त्याचे गुण अवशिष्ट राहत असतात, त्याचे गुणच अवशिष्ट राहत असतात. म्हणून गुणाहा कुर्वन्ति दूतत्वम. मग सज्जनाच्या ठिकाणी असे असणारे हे गुण, सज्जनाच्या ठिकाणी असणारे गुण हे काय करतात, दूताचे कार्य करत असतात. अर्थात सुभाषितकार सांगतात, गुणाः कुर्वन्ति दूतत्वं दूरेपि वसतां सताम. दूरे वसताम अपि सताम गुणाः दूतत्वं कुर्वन्ति. दूर अरण्यामध्ये जरी सज्जन पुरुष राहत असले तरी त्यांच्या ठिकाणी असणारे गुण हे दूताचं कार्य करतात. सज्जन म्हणत नाहीत आमच्या भेटीसाठी या, आमच्याकडे या असं म्हणत नाहीत, तर काय करतात, त्यांच्या ठिकाणी असणारे गुण सज्जनांच्या ठिकाणी ते दूताचं कार्य करत असतात. म्हणून गुण अपेक्षित आहेत, गुणामुळे व्यक्ती पूजला जातो. तसेच गुणा दूरे वसताम अपि सताम गुणाः दूतत्वं कुर्वन्ति. यथा षट्पदाः केतकी गंधम आघ्राय मधुपानाय स्वयं आयांती. उदाहरण दिलेले आहे. यथा म्हणजे ज्याप्रमाणे काय, षट्पदाः केतकी गंधम आघ्राय, अर्थात षट्पद शब्दाचा अर्थ आहे भ्रमर. म्हणून भ्रमर षट्पदाः केतकी गंधम आघ्राय, केवड्याचा सुगंध त्याची वार्ता देत असतो. केवड्याचा सुगंध जो आहे त्याची काय करत असतो, वार्ता कोण देतात, भ्रमर देत असतात. त्याची वार्ता, त्याचा सुगंध देत असतो. केतकी गंधम, केतकीचा गंध, केतकीचा सुगंध, केतकी गंधम आघ्राय घेऊन, वास घेऊन, केतकीच्या फुलाचा वास घेऊन. षट्पदाः अर्थात भ्रमराहा, षट्पद म्हणजे भ्रमर, ते काय करतात, मधुपानाय स्वयं आयांती. मध प्राशन करण्यासाठी स्वतः होऊन येत असतात. केवडा, केतकी हे त्या भ्रमरांना आमंत्रण देत नाहीत. ते म्हणत नाहीत की आमच्या ठिकाणी सुगंध आहे, आमच्या ठिकाणी मध आहे, तुम्ही या, हे भ्रमरांना तुम्ही या असं म्हणत नाहीत. तर काय आहे, त्या केवड्याचा गंधच जो आहे, सुगंधच भ्रमरांना काय करत असतो, आकर्षित करत असतो आणि ते मध प्राशन करण्यासाठी दुरून येत असतात. असा या श्लोकाचा भावार्थ आहे. तर श्लोक क्रमांक 3. भुक्त्वा तृणानि शुष्कानि पीत्वा तोयञ्जलाशयात्. भुक्त्वा तृणानि शुष्कानि पीत्वा तोयञ्जलाशयात्. दुग्धं यच्छन्ति लोकेभ्यो धेनवो लोकमातरः. दुग्धं यच्छन्ति लोकेभ्यो धेनवो लोकमातरः. भुक्त्वा तृणानि शुष्कानि पीत्वा तोयञ्जलाशयात्. दुग्धं यच्छन्ति लोकेभ्यो धेनवः लोकमातरः. विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी गायीचे वर्णन आलेले आहे. गायी कशा आहेत, तर गायी लोकमाता आहेत. लोकमाता आहेत. लोकमाता कोण ठरते, परोपकारी व्यक्ती. ही काय आहे, लोकमाता ठरत असते. लोकाचे कल्याण करणारी गाय हे लोकाचे कल्याण करणारी आहे, परोपकारी आहे. परोपकाराय दुहंती गावः असे वर्णन केलेले आहे. तशा परोपकार करणाऱ्या 7 वस्तू, 7 गोष्टी ज्या आहेत एका सुभाषितामध्ये सांगितलेल्या आहे. रविश्चंद्रो घना वृक्षाः नदे गावश्च सज्जनाः एते परोपकाराय लोके देवेन निर्मिताः. अर्थात या श्लोकामध्ये 7 गोष्टी ज्या आहेत त्या परोपकार करणाऱ्या सांगितलेल्या आहेत. त्यापैकी गाय एक परोपकार करणारी आहे. गाय परोपकाराय दुहंती गावः
म्हणून अशी असणारी गाय, अशा असणाऱ्या गायी धेनू धेनवः प्रथमा, बहुवचन आहे या ठिकाणी. गायी ज्या असणाऱ्या धेनवः शुष्कानि तृणानि भुक्त्वा, ह्या असणाऱ्या गायी शुष्क अर्थात वाळलेले गवत खाऊन, जलाशयात तोयम पित्वा, जलाशयातील पाणी पिऊन, लोकेभ्य दुग्धम यच्छन्ति, लोकांना दूध देतात. तहा लोकमाता खलु, खरोखरच त्या काय आहेत, लोकमाता आहेत, लोकांच्या आई आहेत. असा या सुभाषिताचा अर्थ आहे, असा या श्लोकाचा अर्थ आहे. तर या श्लोकामध्ये विद्यार्थी मित्रांनो, धेनवः लोकेभ्यः दुग्धम यच्छन्ति असा प्रयोग आलेला आहे. धेनवः लोकेभ्यः दुग्धम यच्छन्ति. तर यामध्ये दा यच्छ धातूचे रूप आहे. दा यच्छ धातूला चतुर्थी विभक्तीची अपेक्षा असते. दा यच्छ. अन्य उदाहरण आपण पाहूया. तसं शिक्षक छात्रेभ्यः ज्ञानम यच्छति, शिक्षक विद्यार्थ्यांना ज्ञान देतात. मेघ जनेभ्यः जलम यच्छति, मेघ जो आहे लोकांना पाणी देतो. धेनवः लोकेभ्यः दुग्धम यच्छन्ति, गायी लोकांना दूध देतात. ज्याला द्यायचे असते त्याची चतुर्थी विभक्ती होत असते. कर्णः इंद्राय कवचम कुंडलम च यच्छति, कर्ण जो आहे इंद्राला कवच आणि कुंडल देतो. गृहिणी भिक्षुकाय भिक्षाम यच्छति, आणि गृहिणी जी असते, घर मालकीन जी असते, ती भिक्षुक जर एखादा दारामध्ये आला तर त्याला भिक्षा देत असते. म्हणून चतुर्थी विभक्ती झाली भिक्षुकाय. याप्रमाणे दायच्छ धातूला चतुर्थी विभक्तीची अपेक्षा असते. तर विद्यार्थी मित्रांनो, याप्रमाणे या 3 सुभाषितांचे भाषांतर आपण पाहिले आणि त्यावरील काही व्याकरणीय भागही पाहिलेला आहे. अजून अव्ययमाला याकडे थोडे लक्ष द्या. पहिल्या सुभाषितामध्ये 7 अव्यय आलेले आहेत. तुमंत अव्यय ही 7 आलेली आहेत. श्रोतुम, वक्तुम, घ्रातुम, विहर्तुम, द्रष्टुम, दातुम आणि ध्यातुम ही 7 तुमंत अव्यय आहेत. कोणत्याही मूळ धातूला तुम प्रत्यय जर जोडला तर तुम प्रत्यय जोडून त्याच्यामध्ये काही संधी विशिष्ट बदल करून ते तुमंत अव्यय तयार होत असतात. तर या तुमंत अव्ययांचा अर्थ आहे साठी अर्थ आहे. साठी मराठीमध्ये जसे काय आहे, श्रोतुम ऐकण्यासाठी, वक्तुम बोलण्यासाठी, घ्रातुम वास घेण्यासाठी, विहर्तुम फिरण्यासाठी, द्रष्टुम पाहण्यासाठी, दातुम देण्यासाठी आणि ध्यातुम ध्यान करण्यासाठी. साठी अर्थ होतो. तुमंत अव्ययांचा अर्थ होतो साठी. तसेच श्लोक क्रमांक 2 मध्ये एकच अव्यय आलेले आहे, लेबंत अव्यय. आ उपसर्गपूर्वक घ्रा धातूचे हे लेबंत अव्यय आहे. आ अधिक घ्रा अधिक लेप, लेप प्रत्ययाचा य अवशिष्ट राहत असतो. आघ्राय अर्थात आघ्राय म्हणजे वास घेऊन असा अर्थ होतो. त्वांत आणि लेबंत याचा मराठीमध्ये जसा अर्थ होतो ऊन, त्याप्रमाणे याचा लेबंत आणि त्वांत अव्ययाचा अर्थ ऊन होतो. जसा काय आहे, भुक्त्वा जेवण करून, जेवून, पीत्वा पिऊन, कृत्वा करून, गत्वा जाऊन, खादित्वा खाऊन, पूजयित्वा पूजा करून याप्रमाणे. तर श्लोक क्रमांक 3 मध्ये 2 अव्यय आलेले आहेत, भुक्त्वा आणि पीत्वा. तर याप्रमाणे अव्ययमाला या पाठातील विद्यार्थी मित्रांनो, आज आपण 3 श्लोक पाहिलेले आहेत. या 3 श्लोकांचा भाषांतर पाठ करा, व्याकरणीय विभाग कंठस्थ करा. आज एवढेच पुरेसे. धन्यवाद.